नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे इथे बऱ्याचशा भरती निघाल्या आहेत. मित्रांनो, जवळजवळ 250च्या वरती जागा निघाल्यात. पगार पण मस्त मिळणार आहे, चांगला पगार मिळणार आहे, फीज पण जास्त नाही आहे. तर चला डायरेक्टली पाहूया जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, कधी पण अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकी साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली ऑफिशियल जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ऑफिशियल जाहिरात ओपन झालेली आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे म्हणजे त्यांच्यातर्फे निघालेली ही जाहिरात आहे. ग्रुप ए पोस्टसाठी निघालेली जाहिरात आहे. तुम्ही पाहू शकता म्हणजे ग्रुप एची जाहिरात जी असते ती खरोखरच चांगली असते, जास्त पगाराची असते. तर चला पाहूया याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत आणि कधीपर्यंत अप्लाय करायचं या सगळ्या गोष्टी. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता सुरुवातीलाच की जे ॲप्लिकेशन करायची जी पद्धत आहे ती तुम्ही इथं पाहू शकता. टोटली ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही इथं अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर कोणतंही पेपर, कोणताही कागद तुम्हाला FSSAIला पाठवायचा नाही आहे. इथे सरळ लिहिलं आहे, कॅन्डिडेट्स आर नॉट टू फॉरवर्ड हार्ड कॉपीज ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन टू FSSAI. तुम्हाला कोणतीही कॉपी इथं पाठवायची नाही, तुम्हाला फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि त्याच्या जे महत्त्वाच्या तारखा आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता. जे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे त्याची तारीख आहे 8/10 म्हणजे 8 ऑक्टोबर 2021. अजून 4 दिवस बाकी आहेत मित्रांनो. 4 दिवसानंतर तुमचं ॲप्लिकेशन चालू होईल आणि शेवटची तारीख जी आहे ती 7 नोव्हेंबर आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मित्रांनो, चला बाकीच्या गोष्टी पाहूया. तर तुम्ही इथं पाहू शकता जागा कोणकोणत्या आहेत. तर पहिली जी जागा निघालेली आहे ती असिस्टंट डायरेक्टरची जागा आहे आणि असिस्टंट डायरेक्टरमध्ये ॲडमिन अँड फायनान्स या डिपार्टमेंटसाठी 10 जागा आहे, 5 जागा निघालेल्या आहेत. आणि याचं जे पे लेवल आहे म्हणजे जी सॅलरीची पगाराची जी लेवल आहे ती आहे 10ची म्हणजेच 7 CPCच्या अंतर्गत जे 7व्या वेतन आयोगातर्फे जे 10वी लेवल आहे त्याच्यातर्फे तुम्हाला इथं पगार मिळणार आहे. त्यासाठी लागणारी तुमची वयाची अट आहे ती जास्तीत जास्त तुमचं वय 35 वर्ष असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसावं. आणि ज्या 5 जागा निघाल्या त्याला तुम्ही पाहू शकता. जनरल कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत, OBCसाठी 1 जागा आहे, SCसाठी 1 आहे आणि EWSसाठी 1 आहे. अशा टोटल 5 जागा निघालेल्या आहेत. त्याचबरोबर असिस्टंट डायरेक्टरच्या लीगल डिपार्टमेंटसाठी सुद्धा 1 जागा निघालेली आहे. त्याच्यासाठी वयाची अट आहे 35 वर्ष आणि तुम्हाला जो पगार मिळणार आहे तो लेवल 10चा मिळणार आहे. आणि ती 1 जागा अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आहे म्हणजे सगळ्यांसाठी खुली आहे. मित्रांनो, पुढची जागा असिस्टंट डायरेक्टर टेक्निकलसाठी जागा निघालेल्या आहेत 9. तुम्ही इथं पाहू शकता. त्यांना पण पगार सेम लेवल 10चा पगार मिळणार आहे आणि त्याच्यासाठी जी वयाची अट आहे ती 35 वर्ष दिलेली आहे म्हणजे 35 वर्षापेक्षा तुमचं जास्त वय नसावं. आणि ते 9 जागेपैकी तुम्ही पाहू शकता जनरल लोकांसाठी 4 जागा आहेत, OBCसाठी 3 आहेत, SCसाठी 1 आहे आणि EWSसाठी 1 आहे. अशा एकूण 9 जागा आहेत. मित्रांनो, डेप्युटी मॅनेजरसाठी पण जागा निघाली. तिथे तुम्ही पाहू शकता जर्नलिझम ऑर मास कम्युनिकेशन याच्यासाठी 5 जागा आहेत आणि दुसरं आहे मार्केटिंगसाठी 1 जागा आहे. यांच्यासाठी सेम आहे, वयाची अट 35 वर्ष जास्तीत जास्त आणि पगार जो आहे तो लेवल 10चा तुम्हाला इथे मिळणार आहे. चला पाहूया बाकीच्या गोष्टी. तर इथे तुम्ही पाहू शकता फीजविषयी. तर तुम्हाला ॲप्लिकेशन फीज किती लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता. जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फी 1000 रुपये आहे आणि त्याचबरोबर इंटिमेशन चार्जेस म्हणून 500 रुपये असे एकूण 1500 रुपये तुम्हाला फी लागणार आहे जर तुम्ही जनरल किंवा OBC असाल. आणि तुम्ही जर SC ST EWS किंवा वुमन किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा PWD या कॅटेगरीतून जर असाल तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फीज काहीच नाही आहे, फक्त इंटिमेशन चार्जेस म्हणून 500 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. तर टोटल फी 500 रुपये आहे SC ST EWS वुमन एक्स सर्व्हिसमॅन आणि PWD कॅटेगरीसाठी. आणि जर तुम्ही जनरल OBC असाल तर तुम्हाला 1500 रुपये फी लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता बाकीच्या गोष्टी चेक करू शकता. जसं की पे लेवल जी मी तुम्हाला सांगितली लेवल 10चे तुम्हाला इथे पगार मिळणार आहे, सॅलरी मिळणार आहे. तर फारच चांगली आणि उत्तम सॅलरी आहे. त्याचबरोबर एलिजिबिलिटी काय काय लागणार आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता. बऱ्याचशा गोष्टी असतात जसं की तुम्ही इंडियन नागरिक असायला पाहिजे किंवा नेपाळचं पाहिजे, सब्जेक्ट टू नेपाळ किंवा सब्जेक्ट टू भूतान वगैरे ते सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या असतात. तुम्ही इथे येऊन एक वेळ जरूर वाचा. मित्रांनो, इथे पाहू शकता स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे, तुमची निवड कशी होणार आहे. तर निवड होण्याची पद्धत जी आहे ती तुम्ही इथं पाहू शकता. निवडीची 3 पद्धती आहेत. जसं की CBT स्टेज 1 होणार आहे, त्यानंतर CBT स्टेज 2 म्हणजे 2 परीक्षा होतील आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. अशा 3 पद्धतीमध्ये तुमचं इथे निवड होणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता जी स्टेज 1ची जी परीक्षा आहे त्यासाठी 50% मार्क्स आहेत. CBT स्टेज 2ला 35% मार्क्स दिले जातील आणि इंटरव्ह्यूला 15%. असं एकूण 100% मार्कावरती तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे, तुमची इथं निवड होणार आहे.
मित्रांनो, बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे चेक करू शकता. ज्या ज्या इम्पॉर्टंट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथे येऊन स्वतः बघाव्या लागतील. इथे हँडिकॅप लोकांसाठी दिलेला आहे चार्ट, कोणत्या जागेसाठी कोणते हँडिकॅप लोक आहेत ते ॲप्लिकेबल आहेत, तर ते तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही हँडिकॅप असाल तर, म्हणजे PWD कॅटेगरीतून जर असाल तर तुम्ही इथे चेक करून भरू शकता. मित्रांनो, वयाला जी सूट आहे ती तुम्ही इथं पाहू शकता रिलॅक्सेशन वयामध्ये. तर जर तुम्ही SC/ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला इथे 5 वर्षाची सूट मिळते. त्याचबरोबर जर तुम्ही OBC असाल, म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासमधले जर असाल तर तुम्हाला 3 वर्षाची इथे सूट मिळते वयामध्ये, जे जास्तीत जास्त वय आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर जर तुम्ही PWD असाल, म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, तर तुम्हाला इथे 10 वर्षाची सूट मिळते. आणि जर तुम्ही PWD SC/ST कॅन्डिडेट असाल तर 15 वर्षाची सूट. आणि जर तुम्ही PWD OBC असाल तर तुम्हाला इथे 13 वर्षाची सूट वयामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यासाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इथं पाहू शकता तुमचं वय कोणत्या ह्याच्यात बसते त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. जसं की तुम्ही जर असिस्टंट डायरेक्टरसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर तुम्ही इथं पाहू शकता बॅचलर डिग्री तुमची असायला पाहिजे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. त्याचबरोबर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 6 इयर एक्सपिरियन्स. तो कशात पाहिजे तर हँडलिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा विलिजन्स अँड अकाउंट मॅटर्स याच्यातलं जर तुमचा 6 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमचं MBA असेल तर अतिउत्तम, MBA असेल तर डिझायरेबलमध्ये ते पकडलं जाईल. मित्रांनो, बाकीची जी दुसरी पोस्ट होती असिस्टंट डायरेक्टर टेक्निकलसाठी, तर तुम्ही इथं पाहू शकता त्यासाठी जे शैक्षणिक अर्हता आहे ती आहे मास्टर डिग्री, म्हणजेच पदव्युत्तर पदवी तुमची असणं गरजेचं आहे. तेही केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा फूड अँड न्यूट्रिशन किंवा एलिजिबल ऑइल टेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी और डेअरी टेक्नॉलॉजी याच्यातून जर तुमचं मास्टर डिग्री असेल, म्हणजेच पदव्युत्तर पदवी असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. आणि त्याला ऑर आहे, जर तुम्ही BE किंवा BTech केलेलं असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये तरी तुम्ही इथं ऑइल म्हणजे अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढची जागा आहे डेप्युटी मॅनेजरसाठी. तुम्ही पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे तर तुम्ही इथं पाहू शकता. त्यासाठी पदव्युत्तर पदवी पाहिजे, म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे किंवा तुमचा डिप्लोमा पाहिजे फुल टाईम जर्नलिझममध्ये किंवा मास कम्युनिकेशनमध्ये जर तुम्ही केलेला असेल डिप्लोमा तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे रिव्हेलंट एरियातला, म्हणजे जर्नलिझममधला 6 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आणि मिनिमम ॲन्युअल कॉस्ट ऑफ कंपनी 8.5 लाख रुपये 2 वर्षासाठी इथे दिलेलं आहे. तुम्ही इथे बाकी गोष्टी चेक करू शकता, येऊन सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मित्रांनो, ही झाली एक जाहिरात जी की टोटल 21 जागासाठी आहे. आणि दुसरी एक जाहिरात आहे, चला मी ती तुम्हाला दाखवतो. ही तुम्ही पाहू शकता सेकंड म्हणजे दुसरी जाहिरात जी निघालेली आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जागा कोणकोणत्या आहेत, कधी पण ते अप्लाय करायचं. ते अप्लाय करायची सेम तारीख आहे. अप्लाय करण्याची तारीख 8 तारखेपासून चालू होते ऑक्टोबरच्या, आणि शेवटची तारीख तुम्ही इथं पाहू शकता 7 नोव्हेंबर आहे, म्हणजे 7 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. सेम आहे. आणि त्याच्यासाठी निघालेल्या जागा कोणत्या तर तुम्ही इथं पाहू शकता. फूड ॲनालिसिस्टसाठी 4 जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी वयाची अट आहे 35 वर्ष. आणि तुम्हाला पे लेवल आहे, म्हणजे सॅलरीची जी लेवल आहे ती लेवल 10ची मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरी जागा आहे टेक्निकल ऑफिसर. टेक्निकल ऑफिसरच्या इथे 125 जागा निघालेल्या आहेत, म्हणजे 1,200 जागा आहेत. त्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. आणि त्यासाठी मिळणारा पगार जो आहे तो लेवल 7चा तुम्हाला मिळणार आहे. पे लेवल 7 आहे. त्याचबरोबर दुसरी जागा आहे सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर CFSO याला म्हटलं जातं. त्या 37 म्हणजे 37 जागा निघालेल्या आहेत. त्याच्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. आणि असिस्टंट मॅनेजर IT साठी जागा निघालेल्या आहेत 4, त्याच्यासाठी तुमची वयाची अट आहे 30 वर्ष. आणि असिस्टंट मॅनेजर जर्नलिझम मास कम्युनिकेशनसाठी इथे 2 जागा निघालेल्या आहेत. त्याच्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. आणि सोशल वर्क अँड सायकॉलॉजी आणि लेबर अँड सोशल वेलफेअर किंवा लायब्ररी सायन्स याच्यासाठी जागा मिळाल्या 2, आणि त्यासाठी सुद्धा वयाची अट आहे 30 वर्ष. मित्रांनो, पुढची जागा आहे असिस्टंट. आणि असिस्टंटच्या जागा निघाल्यात त्या आहेत 33 जागा. त्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. हिंदी ट्रान्सलेटरच्या जागा निघालेली आहे 1, त्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. पर्सनल असिस्टंट म्हणजेच PAच्या जागा निघालेल्या आहेत 19, आणि त्या 19 जागेसाठी सुद्धा वयाची अट आहे 30 वर्ष. आणि IT असिस्टंट म्हणून जागा निघालेल्या आहेत 3, त्यासाठी सुद्धा वयाची अट 30 वर्ष आहे. आणि ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1साठी जागा निघालेल्या आहेत 3, आणि त्यासाठी वयाची अट आहे 25 वर्ष, म्हणजे तुमचं वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावं.
त्या अशा एकूण 233 जागा आणि त्या पहिल्या 21 जागा अशा 254 जागा निघालेल्या आहेत मित्रांनो टोटल फूड सेफ्टीसाठी. मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता याच्यासाठी जी बाकीच्या गोष्टी दिल्या जसं की फीज मी सुरुवातीला सांगितली तशी सेम फीज आहे. जर तुम्ही जनरल किंवा OBC कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला इथे 1000 रुपये फीज प्लस इंटिमेशन चार्जेस 500 रुपये म्हणजे टोटल 1500 रुपये फीज लागणार आहे. आणि जर तुम्ही SC ST EWS वुमन किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला इथे 500 रुपये फक्त इंटिमेशन चार्ज म्हणून लागणार आहे. फीज इथे काही नाही लागणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे. दोन्हीसाठी क्वालिफिकेशन वगैरे सगळं सेम आहेत. बाकी तुम्ही इथं शैक्षणिक अर्हता दिलेल्या असतील ते मी तुम्हाला दाखवतो, ज्या थोड्या वेगळ्या असतील कारण जी जागा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे त्या गोष्टी बघायला मिळतील, त्या मी तुमच्यासाठी कवर करतो. मित्रांनो इथे वयाची सूट जी आहे ती सगळ्यांसाठी सेम आहे, जी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हतेविषयी. जसं की जर तुम्ही फूड ॲनालिसिससाठी जर अप्लाय करू इच्छित असाल तर तुमचं इथं मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे. केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा डेअरी केमिस्ट्री याच्यामध्ये. तर मित्रांनो तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो दुसरी जी जागा आहे टेक्निकल ऑफिसरची. टेक्निकल ऑफिसरसाठी तुम्ही पाहू शकता इथे तुमची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. मास्टर डिग्री म्हणजे तुमचं पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ती पदव्युत्तर पदवी जी आहे ती केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यातली असणं आवश्यक आहे. किंवा तुमचं PG डिप्लोमा असेल तरी चालेल ॲटलिस्ट 1 वर्षाचा आणि तो फूड सेफ्टी किंवा फूड सायन्स किंवा फूड प्रोसेसिंगमधला असणं आवश्यक आहे. मित्रांनो पुढची जागा आहे सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसरच्या निघाल्या तर जागा. त्यासाठी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे म्हणजे पदवी असायला पाहिजे. ती फूड टेक्नॉलॉजीमधली असली पाहिजे किंवा डेअरी टेक्नॉलॉजीमधली किंवा बायोटेक्नॉलॉजीमधली, तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मित्रांनो असिस्टंट पदासाठी सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता कोणत्याही शाखेची तुमची पदवी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1साठी तुम्ही इथं पाहू शकता तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. तुमचं 12वी पास असणं आवश्यक आहे. 12th स्टँडर्ड जर तुम्ही इथं पास असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो हिंदी ट्रान्सलेटरसाठी जी जागा निघालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमची मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे म्हणजेच पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जो विषय असेल तो आहे हिंदी विथ इंग्लिश किंवा इंग्लिश विथ हिंदी दोन्हीपैकी. म्हणजे तुमचा हिंदी असणं आवश्यक आहे आणि इंग्लिश पण असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही ते ट्रान्सलेशन करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला या 2 विषयामध्ये जर तुमची मास्टर डिग्री असेल पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो पुढची जागा आहे पर्सनल असिस्टंट PA आणि PAसाठी तुम्ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता. बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे तुमची कोणत्याही शाखेची. त्याचबरोबर तुम्हाला शॉर्ट हँडमध्ये तुमचं स्पीड चांगलं पाहिजे जसं की 80 वर्ड्स पर मिनिट आणि टायपिंगमध्ये 40 म्हणजेच 40 वर्ड पर मिनिट इंग्लिशमध्ये आणि 35 शब्द प्रति मिनिट हिंदीमध्ये जर तुमचं स्पीड असेल टायपिंगचं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटरमधलं MS ऑफिस तुम्हाला वापरता यायला पाहिजे. मित्रांनो पुढची जागा असिस्टंट मॅनेजर IT साठी आणि तुम्ही पाहू शकता त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुमचं BTech पाहिजे किंवा MTech पाहिजे कॉम्प्युटर सायन्समध्ये, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. किंवा तुम्ही MCA केलेलं असेल बॅचलर डिग्री असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे रेव्हेलंट फील्डमधला म्हणजेच संबंधित क्षेत्रातला. मित्रांनो IT असिस्टंटची जागा निघाली आहे त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता तुमची शैक्षणिक अर्हता बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 1 वर्षाचा PG डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्री पाहिजे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधलं. मित्रांनो पुढची जागा आहे असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरसाठी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हतेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट दिलेला आहे म्हणजे तुमची पदव्युत्तर पदवी पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे फुल टाईमचा जर्नलिझममधला किंवा मास कम्युनिकेशनमधला, तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं जागा निघालेल्या आहेत तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करा. परीक्षेचे जे क्षेत्र आहेत जे सेंटर दिलेले आहेत कुठं कुठं परीक्षा होणार आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. बरेचसे जागा आहेत महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे ठिकाणी होणार आहे परीक्षा. जसं की तुम्ही इथं 11 नंबरला पाहू शकता औरंगाबाद महाराष्ट्र दिलेला आहे. त्याचबरोबर इथं 32ला तुम्ही पाहू शकता खाली धुळे दिलेला आहे, धुळेमध्ये होणार आहे परीक्षा. त्याबरोबर कोल्हापूर आहे 59 नंबरमध्ये तुम्ही इथं पाहू शकता. इथे कोल्हापूर दिलेली आहे. कोल्हापूर नंतर तुम्ही इथे पाहू शकता लातूर आहे. लातूर नंतर तुम्ही मुंबई पाहू शकता. इथे मुंबई दिसते खाली मुंबई सेंटर आहे. त्याचबरोबर वरती पाहू शकता नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, शिवाय इथे पुणे आहे. तर बरेचसे सेंटर्स महाराष्ट्रातले आहेत जिथे तुम्ही परीक्षा देऊ शकता. पहिल्या स्टेजची म्हणजे जो स्टेज 1ची परीक्षा आहे ती तुम्ही इथं देऊ शकता आणि स्टेज 2साठी सुद्धा
तुम्हाला मुंबई दिलेला आहे, तर तुम्ही मुंबईमध्ये परीक्षा देऊ शकता. तर मित्रांनो, या पद्धतीने तुमची इथं परीक्षा होणार आहे. तर तुम्हाला सर्व गोष्टी समजल्याच असतील. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. तिथे मी लिंक दिलेली आहे. 2 लिंक आहेत 2 वेगवेगळ्या जाहिरातीच्या. तुम्ही तिथे जाऊन जरूर वाचा आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल का सरकारी नोकरी मिळावी, गव्हर्नमेंट जॉब मिळावा, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल, सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसं मी व्हिडिओ बनवेल त्याची सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.